कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. पण राऊत सर, एक असं म्हटलं जातं की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं जाईल. कदाचित त्यांच्याकडून कृषी खातं काढून वेगळं खातं दिलं जाईल. या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा केलेला अपमान असा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप. अजित पवार नाही मान्य. स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात, स्वतःला शेतकरी समजतात. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. राज्य कसं चालवताय तुम्ही? काल हर्षल पाटील या तरुणाने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही. आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्यापुढे माहिती आणता. एक तरुण आत्महत्या करतो आहे, त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे, तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं निर्ढावलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. पण राऊतसाहेब, तेच आहे की अजित पवार, गुलाबराव पाटील असं म्हणतात की हर्षल हा थेट ठेकेदार नव्हता, तर तो उपठेकेदार. गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा जो घोटाळा आहे, ते खातं कोणाकडे आहे? खातं कोणाकडे आहे? आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या? आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले. आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलं आहे. आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगतोय तो गुलाबराव पाटील? काय सांगतोय? हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले, रावण आहेत सगळे. हे कसलं रामाचं राज्य चालवतात? अमित साळुंकेचा विषय लक्षात ठेवा. मी परत परत सांगतोय. सुमित फॅसिलिटीज, श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला, प्रत्यक्ष आणि ह्याच पैशातून झारखंडचा मद्य घोटाळा, त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल. राऊत, पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास येते आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे त्रिभाषा सूत्रावर ठाम आहेत. काल ते दिल्लीत होते एका कार्यक्रमानिमित्तानं आणि तिथे केलेल्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की मराठीची शक्ती किंवा मराठी हे महाराष्ट्रात आलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, पण तिसरी भाषा किंवा अन्य भाषांचाही, भारतातल्या अन्य भाषांचाही सन्मान केला गेला पाहिजे. देवेंद्र फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत. ते हे विसरत आहेत की ते महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा आणि मार्गदर्शन केलं, ज्या राज्यानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महान भूमिका बजावली, आणि हे राज्य झगडून मिळवलेलं राज्य, हे राज्य आकाशातून टपकलेलं नाही किंवा जमिनीतून उगवलेलं नाही आहे. कारण हे राज्य निर्माण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. हे राज्य मराठी आहे. मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. हे राज्य पूर्णपणे मराठी आहे, मराठी होतं आणि मराठी राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती, मावळ्यांची भाषा मराठी होती, क्रांतिकारकांची भाषा मराठी होती. हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे. महाराष्ट्रानं इतर कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा विश्वास कधीच केलेला नाही आणि करणारी नाही. हे सुद्धा फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दिल्लीचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. आम्ही मराठी लोक सर्वसमावेशक आहोत, म्हणून त्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुण्यागोविंदानं राहतात. मुंबईसह आसपास इतर प्रांतांची सदनं उभी केली आहेत. ओरिसा भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, अमुक भवन आहे की नाही?
आहेत ना. हा कमिटीचा हाऊस आहे. फडणवीस